नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण मस्त अशी पोह्यांची चकली बनवणार आहोत. अजिबात गॅसचा वापर न करता, पीठ न शिजवता, खुसखुशीत आणि एकदम चविष्ट अशी चकली होते ही. आणि काटे पण भरपूर पडतात तिला. तर अशी चकली कशी करायची ते बघूया. त्यासाठी इथं अर्धा किलो पोहे घेतले. आपण जे नाश्त्यासाठी पोहे रोज बनवतो तेच पोहे ते, साधे पोहे आपले. आणि हे अर्धा किलो पोहे आहेत. हे आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडा वेळ भिजायला ठेवायचे. आता याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आता इथे पोहे धुवून घेतलेत आपण. आता याला आपण झाकून ठेवू 10 मिनिटासाठी, म्हणजे आपले पोहे व्यवस्थित भिजतील. तोपर्यंत आपण याच्यासाठी मसाला करून घेऊ. मसाला करण्यासाठी इथं 8-10 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि जिरं टाकणार आहोत आपण याच्यामध्ये. हा मसाला तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नसेल घालायचा तरी फक्त मीठ घालून केले तरी पण चवीला एकदम मस्तच होतात ह्या चकल्या. आता इथे वाटून घेऊ मसाला. मिरची वाटून झाली आपली इथे, जिरा आणि मिरची. तोपर्यंत आपले पोहे पण छान भिजलेत. आता पोहे बघू, मस्त फुगलेत, बघू शकता. 10 मिनिट भिजू दिलेत आपण याला, व्यवस्थित भिजलेत एकदम. आता एका परातीमध्ये पोहे काढून घेऊ आपण. पोहे परातीत ओतून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता आपण वाटून घेतलेली मिरची टाकून घेऊ. जिरा आणि मिरचीचं वाटण याच्यात टाकून घेऊ. एकदम मस्त अशी चकली तयार होते ही. आणि अजिबात शिजवायची नाही, गॅस पेटवायचा नाही. एकदम सोपी आणि झटपट होणारी चकली आहे. खायला तेवढीच टेस्टी. तर याच्यामध्ये 1 चमचा पापड खार घालू. पोहे खाण्याचा 1 मोठा चमचा गच्च भरून पापड खार घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ थोडंसं मिक्स केल्यावर खाऊन बघून कमी जास्त वाटलं तर थोडंसं अजून वाढवू शकता. आता याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पापड खार, मीठ, मसाला आणि मळून घ्यायचं आहे. आपण याला शिजवलेलं वगैरे अजिबात नाही आहे, त्यामुळं याच्यामध्ये थोडासा चिकटपणा येण्यासाठी याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पूर्ण पोहे आपले कुस्करले गेले पाहिजेत. आणि याच्यामध्ये पाणी पण घालायचं आहे मळताना. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. असा दाबून दाबून गोळा मळून घ्यायचा. परत थोडं थोडं पाणी घालून आणखी थोडा वेळ मळून घेऊ. याला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचे. खूप जास्त असे पोह्यांचे कण राहिले नाही पाहिजे याच्यामध्ये. असं मळून घ्यायचे दाबून. जवळजवळ पाऊण ग्लास पाणी लागलं मला हे पीठ मळण्यासाठी. असं पाणी घालून घालूनच व्यवस्थित मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. याला व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा. आता इथे आपला गोळा मळून तयार आहे, बघू शकता. पीठ एकजीव झालेलं आहे व्यवस्थित. आता याची आपण चकली करायला घेऊ. पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे, अजिबात ठेवण्याची वगैरे काहीच गरज नाही याला. इथे असा सोऱ्या घेतला आहे मी स्टीलचा आणि ही चकलीची प्लेट घेतली आहे. याने आपण चकल्या करून घेऊ. इथे एक कापड अंथरले, याच्यावर आपण चकल्या करणार आहोत. अगोदर आपण पिठाचे गोळे बनवून घेऊ. पिठाला कलर पण मस्त आलाय आपल्या. असे लांब लांब आकाराचे गोळे बनवून घ्यायचे याचे, म्हणजे आपल्याला सोऱ्यामध्ये भरायला सोपं जातं. असा लांबुळक्या आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आणि एकच गोळा पूर्ण सोऱ्यामध्ये एकदा घालायचा, म्हणजे आपली चकली तुटत नाही. थोडं थोडं पीठ जर असं घातलं तर चकलीमधून पीठ संपलं की तुटल्यासारखी होते. त्यामुळे असा लांबुळका गोळा करूनच सोऱ्यात घालायचा. तर इथे बघू शकता हा गोळा आपण सोऱ्यामध्ये घालून घेतलाय. आता आपण सगळे गोळे अगोदर बनवून ठेवू, म्हणजे आपल्याला पटपट संपले की सोऱ्यामध्ये भरता येतील. असे एकसारख्या आकाराचे लांबुळके गोळे बनवून ठेवू. आता इथे गोळे बनवून झाले.
एकदा हात धुवून घ्यायचा, म्हणजे आपला सोऱ्या खूप जास्त खराब होत नाही. आणि हे सोऱ्यामध्ये भरलेलं पीठ मगाशी आता याला बंद करून घेऊ. आणि एवढ्या पिठाचे आपले 7 गोळे बनवून झालेत, सोऱ्यामध्ये बसतील एवढ्या आकाराचे. आता याची चकली करून घ्यायची आपल्याला. व्यवस्थित सोऱ्या बंद करून घ्यायचा. गोळे जर अगोदर नाही केले तर आपले हात सारखे सारखे भरावे लागतात आणि मग सोऱ्या पण वरतून खराब होतो आणि हातातून निसटतो. असा मस्त चकलीचा आकार देऊन घ्यायचा याला. तुम्हाला जशा लहान मोठ्या पाहिजेत तशा आकाराच्या चकल्या करून घ्या. एकदम पटपट होतात ह्या चकल्या, करायला अजिबात वेळ लागत नाही, एकदम झटपट होतात ह्या करून. आणि तुम्ही ताटामध्ये जरी केल्या तरी चालतील, ताटामध्ये करून उन्हात वाळवायला ठेवल्या तरी चालतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला मिरची घालायची नसेल तर मिठातल्या आणि पापड खारातल्या पण खूप छान लागतात चवीला ह्या चकल्या. पापड खार घालतोय त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं, म्हणजे पापड खार पण थोडासा खारट असतो त्यामुळे मीठ जरा कमीच घालायचं चकल्या बनवताना. बघू शकता एकदम पटपट होत आहेत चकल्या. आणि याला 2 माणसांची सुद्धा गरज नाही, एकटा माणूस असेल तरी करू शकतं. अशा प्रकारे आपण सगळ्या सोऱ्यातलं पीठ आहे तेवढे चकल्या करून घेऊ. थोडासा शेवटी असा हाताने आकार देऊन घ्यायचा याला. आता इथे एक सोऱ्यातलं पीठ संपलं आपल्या, आता दुसरं घालून घेऊ याच्यामध्ये. आणि याच प्रकारे आपण सगळ्या चकल्या आपल्या करून घेऊ. आता इथे सगळ्या चकल्या आपल्या करून झालेल्या आहेत. आणि चकल्या थोड्याशा वाळवायला वेळ लागतो, त्यामुळे याला 3 दिवसाच्या कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं. पोह्यांचे पापड केले तर त्याला खूप जास्त ऊन लागत नाही, ते घरामध्ये सुद्धा वाळतात. पण चकलीला थोडंसं जास्त ऊन लागतं, त्यामुळे 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या ह्या व्यवस्थित. आणि आता 3 दिवसानंतर बघू शकता आपली चकली इथे मस्त तयार आहे. एकदम मस्त अशी चकली तयार झाली आपली. आणि काटे पण भरपूर आलेले आहेत त्याला. आपली दिवाळी जशी चकली करतो ना तसे काटे आलेले आहेत, भाजणीच्या चकलीसारखे. आणि एकदम मस्त अशी चकली झालेली आपली. आता तळून बघू शकता तेलामध्ये दुप्पट तिप्पट फुलते चकली आपली. तेल छान मस्त गरम होऊ द्यायचं कडकडीत, आणि थोडं दाबून दाबून याला तळून घ्यायचं, नाही तर आतमध्ये कच्चं राहतं, कडक राहतं. त्यामुळे चकली तळताना अगोदर तेल गरम करून गॅस कमी करून घ्यायचा आणि मगच तळायची, म्हणजे मध्ये कडक राहत नाही. एकदम खुसखुशीत अशी तळल्या जाते आपली चकली. बघू शकता अशी फुगते मस्त आपली चकली इथे. छान अशी तेलात टाकल्याबरोबर फुलते. थोडा वेळ तळू द्यायची, म्हणजे मध्ये कडक राहत नाही. अशी चकली तुम्ही नक्की करून बघा, खूप सोपी आहे करायला आणि खायला तेवढीच चवदार आहे. मस्त अशी चकली एक वेळ तुम्ही नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला पण. इथे तळून झालेत आपल्या चकल्या आणि रंग पण एकदम मस्त आलेला आहे चकलीला. खुसखुशीत तर एवढी झाली की मस्तच अशी तोंडात टाकताच विरघळेल अशी खुसखुशीत झालेली आपली चकली. बघू शकता एकदम छान अशी चकली बनवून तयार आहे इथे. गॅस न वापरता झटपट होणारी अशी चकली तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशी चकली बनवून नक्की खा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.